पण लोकांनी पार स्वाभिमान विकून टाकलाय महाराज. चांगली चांगली लोक मतदानाचे पैसे घेतात महाराज. देशमुख देशमुख पाटील निर्लज्ज अवलाद. ते उलट म्हणते आपले 5 माणसं बरं का. नियोजन कोणाकडे? नियोजन संध्याकाळचं मी दिसलो नाही तरी घरी आणून द्या. निर्लज्ज लोक झाले महाराज. म्हणून आजच्या कीर्तनात एक शाही भंडाऱ्या पुढे वाक्य सांगतो, थोडंसं रागेल तुम्हाला. मतदान कुणालाही करा, त्याच्याशी आम्हाला घेणार नाही, पण 100% मतदान करा. हे प्रबोधन होणं काळाची गरज आहे. तुम्ही कुणालाही करा, काय राजकारणाचा आमचा काही संबंध नाही आणि आम्ही बिलकुल नाही घेत नाही. पण पाया पडून सांगतो, बसलेल्या लोकांना लोकशाहीने दिलेला अधिकार आहे तो बजवा. 100% मतदान जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला पाहिजे ती व्यक्ती निवडून येईल. आता घोटाळा असा झालाय नेमका, इनमिन मतदान होतंय 60. किती? 60%. जे सम्राट मंडळी आहे, शिक्षण सम्राट, साखर सम्राट, यांतच 30% मतदान आहे ना. शाळा त्यांच्या आहेत, कॉलेज त्यांचे आहेत, पतसंस्था त्यांच्या आहेत, कारखाने त्यांचे आहेत, त्यांचे कर्मचारी, त्यांच्या बायका, त्यांचे पोरं, त्यांना तुमची गरजच नाही ना. कारण झालंय किती? 60. 30 कोणचं आहे? मग 5-10 हजार वाढले का फिट. जेव्हा 100% मतदान होईल ना महाराज, 100, तेव्हा खरी चाचणी लागेल. 100 व्हायला पाहिजे. हे नाही काहीतरी तर माझ्या माहितीनुसार 90च्या पुढे तरी जायला पाहिजे. आणि 90% जेव्हा मतदान होईल ना तेव्हा कस लागल खरा. त्यांचे 30 घरीच राहतील आणि इकडं 50 वाढतील. बरोबर लेवल होईल. या कमी मतदान संख्येमुळे घोटाळा झालाय. याच्यावर तुमचं मत काय? तुम्ही हा म्हणा नाही तर नाही म्हणा. हा, ते नाही व्हायला पाहिजे तर 100च, नाही तर मग करूच नका, एकही करू नका. आणि त्याला एक चांगला मुद्दा दिलाय ना तुम्हाला आता खाली, वरील पैकी एकही नाही. काय म्हणते त्याला? नोट. तो महत्वाचा आहे. तो तुम्हाला मागच्या वेळेस नव्हता कळला, आता कळतोय ना, त्याचा वापर करा. शाळेतल्या पोरांना पर्याय निवडायला 4 पर्याय दिले असतात, अ ब क ड. पण वर असं लिहिलेलं असतंय, खालील पैकी योग्य पर्याय निवडा. पण त्या 3 मध्ये असं असतं, यदा कदाचित असे असतंय 3 पैकी एकही नाही, असंही उत्तर असू शकतं. तसं तुम्हाला आता वर काय नेट लावायचं ते लावा, पण खालच्याचा विचार करा कधीतरी. यापैकी एकही नाही. आणि यदा कदाचित तोच पर्याय बरोबर येऊ शकतो, तपासणारा अवलंबून आहे. सावध व्हा, काळ फार वाईट आलाय. हे इंदुरीकरचं कीर्तन आहे. हे आज सत्य, उद्या सत्य, सत्यचे ते फक्त कानाला थोडं वाईट आहे पण फिट आहे. हे आपलं कीर्तन कधी तोंडातून वाक्याच्या बाहेर पडेल ते कवाय खरंच. थोडं कानाला वाईट पण फिट. मागच्या साई भंडाऱ्यातलं पहिलं वाक्य, 2019ला पहिला संकल्प, कोणीही काही करा पण मतदान बुडू नका. बस कोणालाही करा, कसंही करा, ते आम्हाला घेणार नाही, पण करायलाच पाहिजे. काळ फार वाईट आलाय महाराज, फार वाईट आला. धर्म बिर्म काही नाही राहिला, काही नाही. धर्म पैशाला उत आलाय, पैशामुळे धर्म नाही फिरम नाही. चपला घालून द्यावळात. मोटरसायकलवर चाललं, कुत्र्याला लात आणते ती उताडेल बाबाची पायदास, कुत्र्याला लात आणते. ते कुत्रे म्हणलं अजून मागच्या जन्माची खुन्नस धरली, आता काय करतात. कुत्र्याला बिस्किट आहेत, काहींच्या बापांना भाकरी नाहीत. काहींचे कुत्रे गाडीत हिंडा त्या कुत्र्या बरोबर. फार भिकार लोक झाले. फक्त पांढरी केस काळी करायची आणि बायकांनी चपला घालून चपात्या करायच्या आणि गड्यानी बुटं घालून जेवायचं आणि पोरांचे कपडे घालून हिंडायचे. म्हणजे सुधारलं जग. बावळ्याचा बाजार नाही. धोतर गेलं आणि पायजामा आला, पायजामा गेला जीन आली, जीन गेली आणि बरमुडा आली. आणि हळूहळू लोक मोकळी होत आली, सुधारली. आता काय ईद होता आलाच, मग काय ईद बरोबर सराकडा म्हणजे आला महात्मा. बावळ्याचा बाजार नाही.
चपातीला पोळी म्हणते, पोळीला काय पोळा म्हणते का काय समजत का? चपातीला पोळी म्हणते, पोळीला काय पोळा म्हणते. मी तिलाही भाजीच म्हणते, वांग्यालाही भाजीच म्हणते, मग भोपळ्याला काय दोडका म्हणते. पापड भाजून खाते का तळून? आकली आहे का काही? तळेल पापडाला चकला म्हणतात. सुधारलं जग. दडी येडे नाही दर्शन. पांढरी केस काळी करायची, अंडरपॅन नाही काहींना, पण 9,000चा मोबाईल हातात आणि आतली चड्डीच नाही, चैन उघडी ना तो नाही मोकळा. हा, काही रेंज मध्ये, काही रेंज मध्ये. सुधारलं जग. घरावरची कवडं काढायची, स्लॅब टाकायचा, सारवायची जागा काढायची, फरशी टाकायची. आईला मम्मी म्हणतात, सरळ बसायला आणाले बोर पटकन. आईला काय म्हणतात रे? मम्मी. आता मम्मी म्हणत नाहीत, जोरात बोला, मॉम मॉम. आणि बापाला डॅड. आता यंदा डॅड म्हणतील, पुढच्या वर्षी डेड. पप्पा इज डेड. सुधारले ना. आता सरळ बसायला आणाले बरोबर उत्तर द्या पटकन. आईला काय म्हणता? मॉम. जोरात बोला, काय? मॉम. आणि बापाला डॅड. आता शाळेत जाता ना तुम्ही, मग निवांत उत्तर द्या. मॉम हा शब्द पुल्लिंगी का स्त्रीलिंगी? मॉम मॉम. मॉम पुल्लिंगी, करेक्ट. आणि डॅड? डॅडी स्त्रीलिंगी, पण डॅड डॅड पुल्लिंगी. मॉम मॉम पुल्लिंगी, डॅड पुल्लिंगी. आता दोघही जर पुल्लिंगी, बाकीचा विचार तुम्ही झोपायच्या टायमाला करा. सुधारलं जग. ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या पवित्र मातीतून वृद्धाश्रम शब्द निघून जाईल त्या दिवशी जनता सुधारली. एक दुसरं वाक्य, ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे, आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, तो सुशिक्षित. काय धर्म कळला आपल्याला? आपलं नवीन वर्ष लागणारे गुढीपाडव्याला आपण झग मारली परदिशी ना. आलाय का औलाद नाही. चिकन विथ बियर, हॅपी न्यू इयर. मुतलं चड्डीत धडियाळ नाही दर्शाळ. अरे आमचं नवीन वर्ष जेव्हा सुरू होतं ना, तेव्हा झाडांना सुद्धा पालवी फुटते. झाडांना पालवी फुटते, आंब्याला भर येतो, आणि उन्हाची तीव्रता वाढायला सुरुवात होते, थंडी गायब होते. तेव्हा आमचं वर्ष सुरू होतं. गुढीपाडव्याला आंब्याला बहर येणार, लिंबाला बहर येणार, वसंत ऋतू येणार. ओवी 13व्या अध्यायात, वसंताचे रिझवणे झाडाचे सांजेपणे. आणि आमचं 31/12 पहाटे 5 वाजेपर्यंत धाबे उघडे राहतील. तरुणाईला आनंद लुटता आला पाहिजे. आनंद कशात लुटायचा? चांगल्या चड्ड्या वल्ल्या करणे म्हणजे आनंद. आणि त्याच्यात घोटाळा सांगतोय बेवड्यांचा. 31 तारखेला होता सोमवार. हो, हे अवलादी पेल्या सोमवारी, आणि यांची उतरली मंगळवारी, आणि मंगळवारी होती एकादश. होते ना. मग आता जेवढे जेवढे ह्या वर्षी 31/12 पेलत्या ह्या अवलादी, तुम्ही पुढच्या 31/12 पर्यंत खुब्यातून तरी जाणार, डोक्यातून तरी जाणार. तुमच्या गाडीला कुत्रा आडवं जाणार, काम होणार, पण तुम्हाला लग्न होणार, पण बायकोच गरोदर निघणार. हत्यार. तुम्ही माना नाही तर नका मानू, पण शास्त्र आहे किंवा नाही आहे. आणि आपण पैशाच्या घमेंडीत मानित पण जिरती
ज्याच्या नोकरीवाल्यांनी कधी धर्म पाळले नाही ना ती रिटायर झाली पा कशी इंड त्या गावात सको कोण आला आरतीला मग इकडून पण अरे किती सुधरा अजून लोक तोंडानच खात्यात. खायची जागा बदला. सुधारलं जग. रेडिओ गेला आणि टीव्ही आला. हे तुम्हाला मराठी कळत नाही का? ए रेडिओ गेला आणि टीव्ही आला. टीव्ही गेला डीव्हीडी आला. सीडी गेला बुस्टर आला. मोबाईल आला. पण अजून कानानच ऐकत. बसून जेवण गेलं आता उभ्यानं आलंय हलकट क्वालिटीचं. ताटली हातात घेत भात कान फाटी दिली भात. अरे डांबरीला हिंडा कार्यालयात काला हिंडत भात. एकाला भात सापडला ताटलीच सापडणं वरणच सापडणं. तो ताटलीच घेऊन घरी गेला. मरू द्या मला ताटली तुम्ही. एकाला भात सापडला वरण सापडणं तुम्हाला उडत गेलं लग्न गेला घरी निघून. कुटीचं लग्न आणि एवढे गुलाबजामू म्हाताऱ्यानं तोंडात फेकला. त्याच्या नागपुडीत गुतला गुलाब. त्याच्या पाठीत बुका मी आलो होतं म्हातारा. कशी कसे कपडे घालायचे आणि कसे राहायचे ते कुठं चालतं का महाराज? मुलांवर कधी कंट्रोल करायचं नाही. महिला पुरुषांना सांगून ठेवतो 2019ला मी उचकून दिल बरं तुम्हाला दोघांना. मी उचकून देईल बरं का. ते तिथे जा बरं बसेल. राहू दे राहू दे राहू दे बसू दे बसू दे भाऊ बसू दे जाऊ दे पोरच येते. 2019ला मी पहिलं कीर्तनातलं वाक्य सांगितलंय तुम्हाला. नव्या वर्षाला आनंद लुटा पुन्हा चान्स नाही. आणि दुसरं वाक्य महिला पुरुषांना सांगतो पाया पडतो तुमच्या. हेंदुरीकरचं कीर्तन आहे मला. माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकू नका. महाराज उलथू द्या मरू दे तिकडे. महाराज कीर्तन संपल्यावर का मरण. पण तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तुमचा मित्र म्हणून ऐका. ते कधी खरंच आहे. पाया पडतो महिला मंडळ पुरुष मंडळी. तुम्ही पहिली ते 10वी पर्यंतच्या पोराला मोबाईलचा स्पर्श होऊ देऊ नका. तरच पुढची पिढी चांगली होईल. तुम्हाला वाटतंय माझ्या पोराला गेम कळते. तुम्हाला वाटतंय माझं पोरग मोबाईल वापरते. तुम्हाला वाटतं आता सगळ्यात फोकसची गेम कोणती रे आठवड्यात? पबजी. पबजी का काय मरू दे कोणी का वाचू दे. संपले पोरं. यांना हा विनोद समजू नका. अजून 5-10 वर्षाने मोबाईल वापरून येडे झालेल्यांची संख्या 20% असेल. सायकोलॉजिकली अनफिट होणारे पोरं येडे होणारे. हे येडे मोबाईल देत नका जाऊ. आणि हे सगळे जे फळं भोगतात लोक हे मोबाईलमुळे आहे. पोरग चोरी करायला लागलं, दरोडे टाकायला लागलं, पोरीनी पोरांच्या बापांच्या माना खाली घातल्या. त्याला हे कारण आहे. 70,000ची पोराला पल्सर आहे. 10,000चा त्याला मोबाईल आहे. 2,500 त्याच्या पायात बूट आहे. काय त्या पोरांना फाशी घ्यायची गरज आहे? आता शेतकऱ्याच्या फाश्या कमी झाल्यात. सध्या फाशी घेणारे कोण कोण आहेत? इंजिनिअरिंग, डिप्लोमा, पॉलिटेक्निक, मेडिकल कॉलेजच्या पोरांना काय आत्महत्या करायची गरज आहे सांगा बरं तुम्ही? काय नाहीये त्या नालायकांना? काय रोग झाला यांना? बापाची पेंड हरामी फुकट 70,000-70,000ची गाडी फिरू द्या. यांना काय हे बुटानं हाणले पाहिजे. अशी लाईट बीट बंद करून रिपीट केले पाहिजे चांगली. सांगा विनोद आहे का? आणि त्यांनी आत्महत्या का करायचं माहिती का? शेंबड्या पुरीच्या प्रेमात पडायचं. तिला अकलीचा पत्ता नाही. आणि ती नाही म्हणली का जिंदगी उदास. ती भंगारच पोर आहे. तू का नादी लागला बावळ्या? तिच्या पायी 3 मेले. तू चौथा आहे का आला लटकला? आणि पुरीसाठी मरतो का टोन घ्या. अरे शीर सलामत तो पगडी 50. क्वालिटी कमावू ना. कुठं पुरीला तोटा गेलाय? अरे तहसीलदार होय, आमदार होय, खासदार, महापौर होय, कलेक्टर होय, SP होय, PS होय, UPSC दे. ज्ञान कमाव. दुनिया माग लागल तुझ्या. मरतो का शेंबडे पोरीसाठी? आणि पुरीनी लाजच सोडल्यात. मोबाईल बिल वाईट मिळत नाही. पेट्रोल गाडीला लागत नाही. चैनीच्या वस्तू सगळ्या मिळतात. मी त्याची नाही तर कुणाचीच नाही. अरे
मी त्याची नाही तर कोणाची, मी त्याची नाही तर कोणाचीच नाही, अशी बावळट याला लगेच मरती, फाशी घेती, लगेच चिठ्ठी लिहून ठेवती, माझ्या मृत्यूस मी जबाबदार आहे, मर तू उलट तिकडं. पण बापाची मान काला खाली होऊन देत. आणि त्या कार्ट्यानी तसंच करायचं, ते शेंबड्यापुरीच्या नादी लागायचं, भंगार पोरती, तिला आखलीचा पत्ता नाही, तिच्या पायी 3 पोरांनी फाशा घेल आणि 4थं बी लागलं तिला घ्यायला नाही मिळालं. मग ती नाही म्हणली की यांना लगेच सांगायचं बस ती माझी नाही ना, कोणाचीच नाही, ती माझी नाही ना, कोणाचीच नाही. मग याने लगेच बापाला दम द्यायचा, मी तिच्याशी लगीन करेन. कोणी? पोरांनी. कोणाला दम द्यायचा? बापाला. आता त्या बापानं पेट्रोल टाकायचं का मोबाईलचं बिल भरायचं का याचं लफडं निस्तारायचं, आणि त्या पोरीनं लगेच म्हणायचं तो नाही ना माझं जगणं नाही. मग या बाप म्हणणार जमणार नाही. मग यानं लगेच बापाला दम द्यायचा, काय माहिती का, थोडं औषध घ्यायचं, चोळायचं वाटाला, बाप घाबराव म्हणून, तो बाप आहे ना गाठ पे म्हणला मर आणि मग त्याला शेजारच्या नेलं डॉक्टर का पेलय म्हणून. आता ते पेलय का, त्यानं फक्त चोळलंय. डॉक्टरनं 2-4 निबार ठेवून दिले त्याच्या जागेवर. चाला होतो म्हणला डॉक्टर मी फक्त चोळलंय, पेलोच नाही. डॉक्टर म्हणले तसं नाही, आमच्याकडे आलेले पेशंट धुवाच लागत, तू आता पालथा होय. तो म्हणला मी पेलो, पालथा होय, त्याला पालथा, इकडून नळी घातली, इकडून बाहेर काढली. अहो ते नुसतं बोंबलायचं मी पेलो, गपची बा धुतल्याशिवाय नाही, धुतल्याशिवाय खरा रिपोर्ट कळत. आणि तो म्हणला मी पेलो, वाय पालथा. जेव्हा नळी घालून आणली ना, पोरीचा मेसेज आला तरी त्यानं उचाकला नाही, म्हणून द्या म्हणला नको जावे त्याच्या ताल नाही करायचा. महिला मंडळ महाराज म्हणून नाही, महाराज मरू द्या तिकडे. तुमचा मुलगा म्हणून माझं 9व्या वर्षाला एक वाक्य ऐकाल का आज? तुम्ही तर बोलायच्याच बंद झाले. महाराज म्हणून ऐकू नका, तुमच्या सगळ्यांच्या पाया पडतो माझं एक वाक्य ऐकायचं. ऐकाल एकच वाक्य सांगणार, देवाची पूजा करा नाही तर करू नका, पारायण करा नाही तर करू नका. पण तुमचा मुलगा म्हणून पाया पडून सांगतो, ईश्वरासारख्या सासू सासऱ्यांना मरेपर्यंत घरात माणसासारखं सांभाळा, हीच देवाची पूजा. मी म्हणणार नाही तुम्ही त्यांची लय ठेप ठेवा, मी म्हणेल तुमच्या मुलाचं उरलेलं दूध त्यांना द्या आणि त्यांना चांगलं सांभाळा. एक वाक्य सांगू, देवाचा आशीर्वाद मिळेल तेव्हा मिळेल, पण ज्याच्या पाठीवर आईबापाचा आशीर्वाद आहे त्याला देवाच्या आशीर्वादाची गरजच पडत नाही. काय गरज. आणि आईबापांवर कादंबऱ्या नका काढू, कथा नका काढू, भाषणं नका करू. हे भाषणं करू करू आईबापांची किमती कमी झाल्या. जे निम्मे कीर्तनकार आईबापा बोला, त्यात आईबापांवर व्याख्यानं करू नका, त्यांना हसत ठेवायला शिका. हा. आणि आता मुलींसाठी 3 वाक्य सांगतो, ऐकाल का पोरीनो? ऐकाल. मुलगी मला आहे, मी मुलीचे लय लाड करतो महाराज. लई पोराला 5चा पेन, पोरीला 50चा. पोऱ्याचा बूट 200चा, पोरीचा 500चा. कारण ती बिचारी एक दिवस आपल्या घरातून जाणार आहे. फक्त एकच वाईट आहे, ती आपल्याला विचारून गेली पाहिजे. म्हणून महिला मंडळ पोरीनो तुम्हाला 3 वाक्य सांगतो, ऐकाल. 1, सर्व्हिसला लागेपर्यंत लग्नाचा विचार डोक्यात आणायचा नाही.
लेट होतं, शिका भरपूर. याचं कारण सांगतो पूर्ण. दैवयोगाने, सावित्रीबाई फुले जयंती म्हणून सांगतो, दैवयोगाने तुम्हाला त्या संध्या उपलब्ध झाल्यात. त्या आपल्या आईवडिलांच्या वेळेस नव्हत्या. आपली आई शिकलीच असती पण त्यावेळेस वातावरण नव्हतं. आज तुम्हाला सगळ्या गोष्टी अनुकूल आहे. जवळच्या जवळ शाळा आहे, शिकवणाऱ्यांची हौस आहे आणि कौटुंबिक परिस्थिती आहे. पूर्ण तुम्ही सर्व्हिसला लागेपर्यंत लग्नाचा विचार करायचा नाही. का माहिती आहे का? तुमचे आईबाप सोडून तुम्हाला ह्या जगात कोणाचा आधार नाही. पूर्ण हे भाऊ बिऊ हे सगळे पत्रिकेत छापायचे, कोणाला काही घेणं नाही. तुम्हाला वाटतं आमचा भाऊ, ते राहू देतो भाऊ, त्याला फक्त आईच महत्वाची. काय मत आहे? नाही रे सांगतो पूर्ण. तब्येत कमवा. एक विषयात मार्क कमी पडले तरी चालतील पण पोरीला कराटे आले पाहिजे, पोरीला फायटिंग आलं पाहिजे, पोरीला बॉक्सिंग आलं पाहिजे, मुलीला 2-3 शस्त्र वापरता आले पाहिजे. 7:30 वाजता जरी स्टँडवर उतरली ना डेअरिंग मध्ये घरी आली पाहिजे. तिचा बाप म्हणला पाहिजे माझी वाघी नाही येणार. 2-3 पोरांनी छेड काढली ना पूर्ण, तुम्ही एखाद्या जर कानपट्टीत ठेवून दिली ना 2 सापडायचे सुद्धा नाही. फक्त एखाद्या निबार ठेवून द्यायची. पण तुम्ही बावळाट, आम्ही एका वर्गातच नाही, आम्ही एका वर्गात. कोण मेले मग. पोरानं मिळेल तो व्यवसाय करा. अति एज्युकेशन सुद्धा सध्या चांगलं नाही. शिकणार कवर तुम्ही 48 वर्ष इंजिनियर होत राहिला आणि 49ला मी आला. तू मग कंस्ट्रक्शन करतोय, स्मशानभूमीचं बांधितो का? काय बांधितो? 48 वर्षानं इंजिनियर झालं, 49ला मी आलो. ती गाडी का ना, कुल्फी का ना, काम करा ना. मिळेल तो व्यवसाय करा. गायन आवडतं का? प्रॅक्टिस करा. पखवाद आवडतो का? रियाज करा. कीर्तन आवडतं का? अभ्यास करा. अभ्यास आवडतो का? शाळा आवडते का? MPSC द्या, UPSC द्या, 2-3 वेळा नापास होता, 1 दिवस लाल देवा मिळणार आहे. अभ्यास करा. नाही काय जमत का? गाडी का, कुल्फी का, पावी का, बटारी का, रद्दी का, लोकांच्या कपड्याला इस्त्री करा, गाड्या पुसा. नाही जमत, पैलवान व्हा. पैलवान होणं सुद्धा जागतिक दर्जा आहे आज. कुस्त्या खेळा. नाहीच काय जमत, जागा मोकळी करा. काय डोक्याला ताण करत ना. गाणी एक खाटण मिळकन दिवाणन, तू उलथूनच जा. काय तासायचा काय तास तू. मोबाईल मुळे तू गडी राहिला नाही, तुझी रेंज गेली. नुसता झुलतोय तू डांबरीला. हे मोबाईल मुळे महाराज लोक बोलायचे बंद झाले. येड्या बाबळीत बसत येत एकटेच. एक तर लगवीला गेलं मोबाईल आला, मग चैन तर खोलावा का नाही. काय करावं, फार पागल. आणि हे मोबाईल वापरणारी जी पोर आहेत ना, यांना निद्रानाश नावाचा रोग आहे. यांना झोप नाही, झोपतीच नाही. खाटावर पडले ना आणि मग ते अश्लील वाक्य, अर्धाले चित्र ते डोक्यात घेऊन झोपत होती. निम्म्या रात्री गोदडी फाडली त्याला. गोदडीच फाडली हो निम्म्या रात्री.
त्याच्या बापाला चक्कर आली, म्हणला परादिशी खाट मोडली, आज गोदडी फाडली. त्याची आई म्हणली सावध व्हा, नाही तर उद्या परवा तुम्हाला फाडील तो आता. अशी चित्र. आणि हे कॅमेरे वाले जे असतात ना मला, हे आता हे कॅमेरे लावलेले आहेत ना, आता हे 2 तास कीर्तन ऐकून गेला सगळं. हे सगळं कीर्तन युट्यूबला नाही दाखवणार. माझ्या तोंडातलं एखादं वाक्य वाईट गेलं तेवढंच टाकलं, म्हणजे आपलंच ऐकणार आणि आपल्याच ठोकणार अशी नमुने. ही विचित्र मंडळी आहे. मी अजून युट्यूबचा 1 रुपया कमावला नाही. मला 1 रुपया सुद्धा नाही. मला कितीतरी लोक म्हणते महाराज तुमचा सेपरेट चॅनल काढा, आणि मला सेपरेट चॅनल सुद्धा चालू शकतो का नाही? पण मी म्हणतो चला जाऊ द्या, गरीब पोट भरितात. हे आपल्याच पोट भरितात, आपल्यावर चढा देतात. अशी गंमत. यांना लाईक मिळतात, भरपूर पैसे मिळतात. आणि मग हे काय करायचं महाराज, काही झालं का दाखवून द्यायचं. एकाने मला जेवताना फोटो काढला आणि मलाच नालायक म्हणली, म्हणजे अशी किती विचित्र. चांगलं आहे काही. आणि पाया पडून सांगतो, कधी बी ध्यानात ठेवा महाराज, आपला धर्म, आपली माणसं, याच्याबद्दल कधी अपमान आपण सहन करू नये. आपल्याच लोकांची बदनामी आपण कशाला करायची? आपला माणूस कोणत्याही क्षेत्रात मोठा होत असेल तर ती आपली शान आहे. काय मध्ये आता हा बिचारा साई भंडारा ठेवणारा माणूस आहे. हे बिचाऱ्याने एवढा मोठा कार्यक्रम केलाय. काही झालं तर साई भक्त म्हणून आपली शान आहे ना, आहे का नाही? आपली जर भांडे घासणाऱ्याची मुलगी जर रेल्वेत का ऑफिसर होत असेल, स्वाभिमान आहे का नाही? आपला माणूस कोणत्याही क्षेत्रात मोठा हो, आपल्या लोकांनी त्याची बदनामी करू नये. आणि हे लोक आमचंच ऐकतात, आमच्याच बदनाम्या करतात आणि पैसे हे टाकी छुपे देतात. हे करू नये. इंदुरीकर बद्दल कोणीच अश्लील ट्युबा टाकू नये. काय मत आहे तुमचं? आमच्यातल्या चुका सांगा ना. उगाच बा दुसऱ्याचं पोट हे पण पावत नाही म्हणून आपलं कोणीकडे काही चालायचं, त्याला काय किंमत आहे? बरं, तुम्ही काही टाकलं तरी माझ्या लोकल प्रेमावर लोकांचा परिणाम होणार नाही. काय मत आहे तुमचं? माझ्यावर लोक जे प्रेम करतात ते करीतच राहणार का? मी त्यांच्या मुलासारखा आहे, ते प्रेम कमी होऊ शकत नाही. तुम्ही काही छापलं तरी. आता विचार करा महाराज, गाणे संपूर्ण कीर्तनाला 1.5 तास झालाय तरी लोक बसलेच का नाही? हे काही कार्यक्रम ठुला असतं तर बसले नसते. हे काय कीर्तनाची गिऱ्हाईक आहे? हा माल फक्त आपणच सांभाळू शकतो. हा विनोद नाही, ही काळाची. एक वाक्य सांगतो युट्यूब वाल्यांना, हे पुरी सुरी आपल्या शिवाजी महाराजांबद्दल, आपल्या संभाजी महाराजांबद्दल, आपल्या तुकाराम महाराजांबद्दल, आपल्या एखाद्या देवतेबद्दल, आपल्या एखाद्या राजाबद्दल एखादी क्लिप जर आली मोबाईलला, ती जागेवर डिलीट करी जा, फॉरवर्ड करू नका. यावर तुमचं मत काय? एखाद्या हलकटाने क्लिप टाकली, तुकाराम महाराज वैकुंठाला गेले नाही, त्यांचा खून झाला, टाकू द्या त्याने, पण तुकाराम महाराज आपला बाप आहे आणि आपण धर्मनिष्ठ माणसं आहेत. आपण ती क्लिप जागेवर डिलीट केली पाहिजे. आपले 2-2 हजारांचे ग्रुप आहेत आणि आपलीच मंडळी आपल्या धर्माचा प्रचार जास्त अपप्रचार करते. काय मध्ये हा डिलीट करून टाका ते. डिलीट. तुम्ही मला थोडंफार मानत्या का नाही? तोंडावता हा मला माग पुढे जाऊ द्या. मग आता एखाद्याने उद्या क्लिप टाकली, इंदुरीकर सगळ्यात हलकट महाराज, तुम्ही फॉरवर्ड करणार का डिलीट? काय म्हणला तू? डिलीट करणार का फॉरवर्ड? करेक्ट. कीर्तन लागू पडलं बस. नाही, आपल्या धर्माबद्दल कधी टाकू नका. आपल्या आपल्या आई बहिणीबद्दल कधी टाकू नका. चांगलं नाही ते. थोडीशी प्रसिद्धी वाटतं मग तुम्हाला, पण त्याचा फायदा चांगला नाही. मी आता जवळजवळ निम्मे अर्धी बंद करीत आणलीत. लई तकलीफ हो. तरी मला कवडीचं स्वातंत्र्य नाही महाराज. अख्खं आयुष्य लोकांसाठी आहे. कोणच्या लग्नात नाही, कोणच्या दहाव्यात नाही, कोण बाळातीन झालं तपास नाही, कोण मेलं याचा तपास नाही. उठलो का एवढंच काम आहे. रोज 3. आता हे 3रं आहे सकाळपासून.
जवळ असलं तर चौथाही काढतो. एका दिवसात 5चा विक्रम आहे महाराज आपला. अंतर काढलं पाहिजे. 3 मी असं मरण ना महाराज, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपलीच आठवण येईल महाराज. महाराज म्हणत होते ते खरं आहे, तुम्ही सावध व्हा. राजकारणी लोक सुद्धा समाजावर लय विश्वास ठेवू नका. आता पहिल्यासारखे लोक राहिले नाही. तुम्हाला वाटतं आमच्या मागं कार्यकर्त्यांची टोळी आहे, भ्रम आहे तुम्हाला. कार्यकर्ते आता कामापुरतेच पक्षात आहेत. एखाद्या सरपंचाला एखाद्याने फोन केला 8:30 वाजता, अहो माझी मुलगी आजारी आहे. तो सरपंच बिचारा कामात होता. तो फक्त मला सकाळी पाहू काय चूक झाली त्याची. बोलणारा काय म्हणतो माहिती, कोणच्याशी बोलतो तू? 6 वर्ष तुझ्या मागे हिंडलो म्हणजे मी चुत्या होतो का? अरे माझ्यामुळं सरपंच आहे तू, उद्या दुसऱ्या पक्षात. हे फुट्या लय झाले. आणि त्याच्यात ह्या 2-4 महिन्यात फुटाण्याला कोणच्यात घुसावं हेच कळना. आता त्यांचे डोकंच बंद झालं. गंमत आली 2 महिने हो, इकडं जावा का तिकडंच येतो काय नव्हती. टेन्शन मध्ये मंडळी येते काही सुद्धा. आणि या 2-3 राज्याचा निकाल लागल्यापासून डोकंच बंद झालं त्यांचं. जावाच कुठं, आपण इकडं जावा आणि इकडंच बोंग्या व्हावा. प्रत्येक माणूस टेन्शन मध्ये आहे. काही पुढारी माणसं रात्री सगळे झोपल्या उठून बसतात. का हो? त्याची बायको म्हणली का झोप नाही? सहज जानेवारी लागला का ग? ती म्हणली 9 वर्ष काय पोळ्याला लागत आहे का? जानेवारीच लागलाय. तो लगेच म्हणला जानेवारी लागला. दोनच राहिले. कुठं जाऊ ग मी? ती म्हणली नदीवर जा. तुम्ही कुठंच जाऊ नका, तुम्हाला जर झोपच येईना. प्रत्येक माणूस टेन्शन मध्ये. पैसा झालाय मोकार आणि समाधान गेलंय बिघडून. झोपायच्या गोळ्या आहेत काहीला. गोळ्या झोपल्या पण गडी नाही झोपला. ही आमची शेतकऱ्याची बाई 10 मुळ्या उसाच्या तोडीती, 3 म्हशींचं दूध काढी. तिला सर्दी होईन. याची बायको लिफ्टनं वर जाती, लिफ्टनं खाली येते. मनक्यात घ्या, डोळ्याला अंधारे येत्या. अगं बाई तू जगती तरी का ना, धडत्यालाही मोकळं करीन. तोही गुतून ठेवला, त्यालाही दुसरी करता येईन, तूही मरा ना. समाधानच नाही महाराज, समाधानच. एक